नमस्ते वार्ता संस्कृतं प्रति स्वागतम् एमत्र दुर्गा आदौ प्रमुखवार्ताः ന്യൂസ് ഹെഡ്ലൈൻസ് brought to you by RG നല്ലെണ്ണ. ആർജിക്കാം നല്ലൊരു പ്രാർത്ഥനാശീലം. രമേശ് RG നല്ലെണ്ണ. अन्वेषण संस्थानं सम्मानपत्रे किमर्थं न उपस्थितः इति दिल्ली उच्चन्यायालयः मुख्यमन्त्री अरविन्द केजरीवालं पृच्छति. सम्मानविरुद्धं केजरीवाल प्रदत्त याचिकायाः विचारं कुर्वन् काले आसीत् न्यायालयस्य मौखिकपरामर्शः. तेलंगाना पूर्वराज्यपालः तमिळिसै सौन्दरराजनः पुनः सक्रियराजनीतिं कृतवान् अस्ति. केन्द्रमन्त्री जी किशन रेड्डी इत्यनेन भाजपायाम् अङ्गीकृतं पुनः सम्मिलितानां तमिळ् जनानां स्वागतं कृतम्. चालकुडी नगरे जनसभायां चर्चा. मोदी सर्वकारस्य विकसनयोजनाया विषये केरळदानानां वामसर्वकारविषये चिन्ताविषये च आसीत्. चालकुडी दक्षिण जंक्शन् इत्यत्र सभायां शतशः समूहः उपस्थितः आसीत्. वार्ताः विस्तरेण. अन्वेषण संस्थानं सम्मानपत्रे किमर्थं न उपस्थितः इति दिल्ली उच्चन्यायालयः मुख्यमन्त्री अरविन्द केजरीवालं पृच्छत्. सम्मानविरुद्धं केजरीवाल प्रदत्त याचिकायाः विचारं कुर्वन् काले आसीत् न्यायालयस्य मौखिकपरामर्शः. सप्ताहद्वयेन अन्तः प्रकरणस्य प्रतिवेदनं दातुम् ईडी इत्यस्मै न्यायालयः आവശ്यम् उन्नीतम्. मध्यनवभ्रष्टाचारे तथा जनसेचना विभागस्य भ्रष्टाचारविषये च इन्फोसिस् विभागेन देहली मुख्यमन्त्रिणः अरविन्द केजरीवाल वर्यस्य समन्स् दत्तम् आसीत्. समन्स् नियमविरुद्धम् इति उन्नयं केजरीवाल दत्तहर्जी परिगणना अवसरे न्यायालये प्रश्नम् अस्ति. येन कारणेन प्रश्नोत्तरं कारणाय अन्वेषणविभागस्य समीपं न गच्छति इति मुख्यमन्त्री केजरीवाल निर्वचनप्रवर्तनानां समर्थे अस्ति. दत्तभ्रष्टाचारे विषये तद्पर्यन्तं मुख्यमन्त्री प्रतिस्थानेव साक्षिस्थानेव नास्ति इत्यस्मिन् न आगतम् इति अभिभाषकः अभिषेक न्यायालयं बोधयत्. सप्ताहद्वयाभ्यन्तरे विषयमिदम् अधिकृत्य रिपोर्ट् दातव्यम् इति न्यायालयेन ईडी विभागं प्रति सूचनम् अस्ति. विषये अस्मिन् अग्रिममासस्य 22 दिनाङ्के चर्चा भविष्यति इति न्यायालयेन सूचितम् अस्ति. मध्यनरभ्रष्टाचारविषये ईडी विभागेन एतावत् पर्यन्तं 9 वारं सूचितापत्रं दत्तमासीत्. जलसेचनविभागस्य करार वितरणद्वारा तथा मद्यवितरणे स्वकार्यमेखला अनुमतिधनविषयेषु कोटिशः रूप्यकाणां भ्रष्टाचारः तत्त्वात् निकुतिरोहिति धनस्य विनियोगः च ज्ञातमस्ति इति केजरीवाल अन्य आम् आद्मी दलस्य नेतराः च अभवन्ति इत्यस्ति इन्फोसिस् विभागस्य निरीक्षणं. विषयः मद्यनरभ्रष्टाचारः विषये केजरीवाल मन्त्रिसभायां विभागः द्वितीयः मनीष तथा DRS नेतरा कविता व्यवसायी विजय नायर कार्यगृहं प्राप्तवन्तः सन्ति. वार्तादलं जनम्. मधुरा श्रीकृष्ण जन्मस्थान सम्बन्धानां प्रकरणानाम् एकत्र श्रवणार्थम् इति याचिका उच्चन्यायालयः नाङ्गीकृता. न्यायालयेन याचिका उच्चन्यायालयः विचरिता इति उक्तम्. अनुरोधनं कृतम्. अलाहाबाद उच्चन्यायालयेन पूर्वं मस्जिद् समित्याः आग्रहः अङ्गीकृतः आसीत्. 15 याचिकानाम् एकत्र श्रवणं करणीयम्. अस्य निर्णयस्य विरुद्धं मस्जिद् समितिः सर्वोच्चन्यायालयस्य समीपं गता. हैन्दवसङ्घटनानाम् आग्रहः अस्ति. तर्कमन्दिरं यत्र वर्तते तत्र 13.37 एकर् भूमिः मन्दिराय समर्पयितव्या. तेलंगाना पूर्वराज्यपालः तमिळिसै सौन्दरराजनः पुनः सक्रियराजनीतिं कृतवान् अस्ति. केन्द्रमन्त्री जी किशन रेड्डी इत्यनेन भाजपायाम् अङ्गीकृतं पुनः सम्मिलितानां तमिळ् जनानां स्वागतं कृतम्. भाजपा तमिळ्नाडुप्रदेशे अध्यक्षः के अण्णामलै इत्यस्य सान्निध्ये आसीत्. पुनः प्रवेशनः अभवन्. तमिळ्नाडुराज्यस्य राज्यपालः आसीत्. तमिळिसै सौन्दरराजनः गतदिने एव पदात् त्यागपत्रं दत्तवान्. चालकुडी नगरे जनसभायां चर्चा. मोदी सर्वकारस्य विकसनयोजनाविषये केरळजनानां वामसर्वकारविषये चिन्ताविषये च आसीत्. चालकुडी दक्षिण जंक्शन् इत्यत्र जनसभायां शतशः समूहः उपस्थितः आसीत्. निर्वाचनक्षेत्रस्य विकासस्थिरतायाः विषये वामदक्षिणमोर्चा जनानां समक्षं दोषः आरोपितः. ജനൻ ടി വിയുടെ ജനകീയ സംവാദവേദിയായ ജനസഭ ഇന്ന്
10ാം ജനസഭയാണ് ചാലക്കുടിയിൽ നടക്കുന്നത്. ബഹുജനാനാം ചാലക്കുടി നഗരെ ആരോജിതേ जनसभायां मोदी सर्वकारस्य विकसयोजना परियोजनाः एकं दर्शिताः आसन्. NDA एते प्रतिनिधि एवं SC मोर्चा प्रत्यक्षम् अध्यक्षाः ഷാജുമോൻ മുദ്രാവാക്യം പ്രദർശനം അകരോത്. നമുക്കറിയാം, ചാലക്കുടി സർക്കാർ ആശുപത്രി അന്താരാഷ്ട്ര നിലവാരത്തിലുള്ള ഹോസ്പിറ്റലാക്കി ഉയർത്തിയത് മുൻ ആരോഗ്യവകുപ്പ് മന്ത്രിയായിരുന്ന JP നദ്ദയുടെ കാലഘട്ടത്തിലാണ്. അതുപോലെ തന്നെ ESI ഹോസ്പിറ്റൽ അത് കൊണ്ടുവരാൻ വേണ്ടി ഏറ്റവും അധികം പരിശ്രമിച്ചത് NDAയുടെ MP മാരായത് കാണാൻ നമുക്ക് സാധിക്കും. ഈ ചാലക്കുടി മണ്ഡലത്തിലെ റെയിൽവേ സ്റ്റേഷനുകൾ നമുക്കറിയാം, ചാലക്കുടി അങ്കമാലി അടക്കമുള്ള റെയിൽവേ സ്റ്റേഷനുകൾ, ആ റെയിൽവേ സ്റ്റേഷനുകൾ ഏറ്റവും മികച്ച നിലവാരത്തിലൂടെയാണ് ഇന്ന് മുന്നോട്ട് പോയിക്കൊണ്ടിരിക്കുന്നത്. വിമാനത്താവളങ്ങളെപ്പോലും അതിശയിപ്പിക്കുന്ന തരത്തിലുള്ള വികസന പദ്ധതികൾ, ആ പദ്ധതികളാണ് ഈ ചാലക്കുടി പാർലമെന്റ് മണ്ഡലത്തിൽ കേന്ദ്ര സർക്കാർ നടപ്പിലാക്കിയിട്ടുള്ളത്. നിർവാചന ക്ഷേത്രസ്യ വികസനാത്മക സ്ഥിരതായാം UDF പ്രതിനിധി ഷോൺ പുല്ലിശ്ശേരി ഏവം LDF പ്രതിനിധി അഡ്വക്കേറ്റ് KR സുമേഷः അബി പരസ്പരം ദോഷം ദത്തവാൻ. ഈ മണ്ണിലാണ് കോൺഗ്രസ് ഗാന്ധിയെ തിരിച്ചു കൊണ്ടുവരണം എന്ന മുദ്രാവാക്യത്തിന്റെ അടിസ്ഥാനത്തിൽ ഗാന്ധി ഉയർത്തിപ്പിടിച്ച സത്യത്തിന്റെയും അഹിംസയുടെയും ആ തെരഞ്ഞെടുപ്പായി ഈ തെരഞ്ഞെടുപ്പ് മാറണമെന്ന് ഞങ്ങൾ മുന്നോട്ട് വയ്ക്കുന്നത്. ആ തെരഞ്ഞെടുപ്പിന്റെ അടിസ്ഥാനത്തിൽ ഏറ്റവും ശക്തനായ ഒരു എതിരാളിയെയാണ്, ഒരു നേതാവിനെയാണ് ഞങ്ങൾ ഈ അംഗക്കളത്തിൽ മുന്നോട്ട് വയ്ക്കുന്നത്, ബെന്നി ബെഹനാൻ. ഈ തെരഞ്ഞെടുപ്പിൽ 3 പ്രധാനപ്പെട്ട കാര്യങ്ങളാണ് ഇടതുപക്ഷ ജനാധിപത്യ മുന്നണി മുന്നോട്ട് വയ്ക്കുന്നത്. അതിലൊന്ന്, ചാലക്കുടി ജനങ്ങൾക്ക് അനുഭവഭേദ്യമല്ലാത്ത ഒരു MP എന്ന നിലയിൽ, ചാലക്കുടിയിലെ ജനങ്ങൾ കണ്ടിട്ടില്ലാത്ത ഒരു ജനപ്രതിനിധി എന്ന നിലയിൽ ബെന്നി ബെഹനാനെ ഈ മണ്ഡലത്തിൽ തോൽപ്പിക്കാൻ ചാലക്കുടിയിലെ ജനത തീരുമാനിച്ചിട്ടുണ്ട്. ആ തീരുമാനത്തിന് പരമാവധി ആക്കം കൂട്ടുക എന്നതാണ് ഇടതുപക്ഷ ജനാധിപത്യ മുന്നണിയുടെ ഒന്നാമത്തെ ഈ തെരഞ്ഞെടുപ്പിൽ മുന്നോട്ട് വയ്ക്കുന്നത്. തദനന്തരം ജനാः പ്രശ്നം ഉക്താപിതവന്തः. जनसभायां ഭാഗം ഗൃഹീതാനാം യുവാനാം പ്രശ്നം ശിക്ഷക്ഷേത്രസ്യ അവനിതാः കേന കൃത്വാ ഇതി സൂചിതം. അതുപോലെ തന്നെ നമ്മുടെ ഇപ്പോഴത്തെ സ്ഥാനാർത്ഥിയായിട്ടുള്ള ശ്രീ രവീന്ദ്രനാഥിനെ കുറിച്ച് ചോദിച്ചു. ഇവിടുത്തെ ആ സമിതി ഒരു വിദ്യാർത്ഥിയായിരുന്നു. ആ വിദ്യാർത്ഥിയായിരിക്കുന്നതുകൊണ്ട് തന്നെ ഞാൻ പറയാം, നമ്മുടെ കേരളത്തിലെ വിദ്യാഭ്യാസ സമ്പ്രദായത്തെ മുഴുവൻ തച്ചു തകർത്തത് ആ ഒരു വിദ്യാഭ്യാസ മന്ത്രിയും KT ജലീലും കൂടിയാണ്. അത് സംശയമുണ്ടെങ്കിൽ ആ സമയത്ത് സെക്രട്ടേറിയറ്റിന്റെ അവിടെ ഖാദർ കമ്മിറ്റി റിപ്പോർട്ടിന്റെ പ്രകാരം സമരം നടന്നു. ഒട്ടനവധിയായിട്ടുള്ള വിദ്യാർത്ഥികൾ ജയിലിൽ പോയ ഒരു സംഭവം ഉണ്ടായിരുന്നു. അതൊക്കെ എടുത്ത് പരിശോധിച്ച് നോക്കിയാൽ അത് പറ്റും. കേരള സർവകാരസ്യ ജനവിരോധി ഉപായാനാം വിഷയെ ചിന്തനം അഭിവ്യക്തവന്തः വൈദ്യാः അഭി അഗ്രേ ആഗതവന്തः. എനിക്ക് ചോദിക്കാനുള്ളത്, ഞങ്ങളുടെ മെഡിക്കൽ ഫീൽഡിലുള്ള ഒരു ആശങ്കയാണ്. സാധാരണ എല്ലാവരുടെയും ഒരു എക്സ്പെക്റ്റേഷൻ ഡോക്ടർമാർക്ക് നല്ലൊരു സാലറിയാണ്, മുന്നോട്ട് പോകാൻ എളുപ്പമാണെന്നൊക്കെയാണ് എല്ലാവരും വിചാരിച്ചിരിക്കുന്നത്. ഞാൻ ഏകദേശം 9 വർഷമായിട്ട് കേരളത്തിൽ പല സ്ഥലങ്ങളിലായിട്ട് വർക്ക് ചെയ്യുന്നുണ്ട്. അപ്പോൾ ഈ 42,000 വെച്ച് ഞാൻ എങ്ങനെ എൻ്റെ കുടുംബം പുലർത്തും? എൻ്റെ അമ്മയപ്പനും മരിച്ചിരിക്കുകയാണ്. ഞാനാണ് എൻ്റെ കുടുംബം നോക്കുന്നത്. ഞാൻ, എൻ്റെ ഭാര്യ, എൻ്റെ ഒരു സഹോദരനുണ്ട്. യൂത്ത് വിങ്ങിന് നമ്മൾക്ക് എങ്ങനെ പ്രതീക്ഷയോടെ കേരളത്തിൽ നിൽക്കാം? വിഭിന്നാനാം ആന്തോളനേഭ്യः ഭാജപായാം ആഗതാഹാം തേഷാം സൂചി നിർമ്മിത അസ്തി. LDF UDF മോർച്ചാനാം പ്രതിനിധിഭിः പരസ്പരം വിവാദാः कृताः. തസ്മിन् एव काले जनसभायां ഭാഗം ഗൃഹീതവന്തः. അധികാംശജനാः സർവകാരേണ ചാലക്കുടി കേരളെ ദേശയോः अपि വികസനस्य ഇച്ഛാം പ്രകടിതവന്തः. വാർത്താതളം ജനം. वित्तकोशविधिक्रामे अन्तिमः आरोपः पत्रः आगामि सप्ताहे प्रस्तूयते. उच्चन्यायालयेन अस्मिन् प्रकरणे अन्वेषणं शीघ्रं कर्तुं निर्देशः दत्तः आसीत्. अक्टोबर् मासस्य 17 दिनाङ्के इस्रायेल् देशस्य आक्रमणस्य सूत्रधारः हमास् उपसेनापतिः हतः मार्वन् इस्सः आसीत्. मृतः मार्च 11 दिनाङ्के प्रचलित आक्रमणे सः मृतः इति US स्थिरीकृत. राजनैतिक आतङ्कवादीनां समूहैः सह सहकार्यं कृतवान् अस्ति. इस्सः हमास् सङ्घस्य उपसेनापतिः आसीत्. नवकेरळसदस्यां मुख्यमन्त्रिः कृते प्रश्नः कठिनः भवति. नवकेरळसदस्यस्य वित्तीय भ्रष्टाचारः विषये केन्द्रवित्तमन्त्रालयेन मुख्यसचिवात् स्पष्टीकरणं याचितं. केन्द्रनिधिः प्रेक्षितः इति परिदेवने आसीत्. एषा कार्यवाही आधारिता अस्ति.
समीपकाले समाप्त नवकेरलसदस्साः तस्य शतकोटिरूप्यकाणां दया सूचिताः। तेषु सार्ध 1 कोटिरूप्यकाणां वयं कृत्वा बस्यानां मुख्यमन्त्रिणः तथा मन्त्रिजनेभ्यः अपि यात्रा कर्तुं कृतमासीत्। मुख्यमन्त्रिणः चित्रयुक्तं सूचनापत्राणि लघुलेखः देशार् इत्यादि निर्माणं कर्तुं 25 कोटिरूप्यकाणां व्ययः 11 कोटिशः रूप्यकाणां व्ययं कृत्वा नवकेरलसदस्साः समस्य जनेभ्यः किं प्रयोजनं दत्तुम् इति एतत् विमर्शनम् उन्नेति साമ്പത്തിकप्रतिसन्धौ विद्यमानकेरलसर्वकारस्य कस्मिन् भागोत्थानं साम्यकर्तुम् अनेन कार्यक्रमेण साध्यमस्ति इत्येतत् प्रश्नं जनाः प्रचलन्ति। 40+ नियोजकमण्डलेषु सम्पूर्णमन्त्रिसदा साक्षात् आगत्य कस्मपि पडत्वं परिहारं करिष्यति इति पूर्वसूचना, परन्तु प्राप्तेषु अपेक्षासु 90% अपि विना परिहारं वर्तते। अधुना व्यय कृत्वा 100 कोटिरूप्यकाणाम् अपि केन्द्रसर्वकारः साമ്പത്തികസഹായം धनं यथा तदं विनियोगम् आगत्वस्थानपरिवेदने व्ययीकृतमस्ति इत्यपि आक्षेपाः स्यूयते। अस्य विषयस्य कारणेन केन्द्रधनमन्त्रालयः केरल चीफ सेक्रेटरी वर्याः विशदीकरणं कृत्वा तत्र प्रेक्षयत्। उत्तरं विना केरलसर्वकारः मौनम् अवलम्बयति च। वार्तादलं जनम्। वार्ता संस्कृतमत्र सम्बन्धिते अग्रिमवार्ता संस्कृतं श्वः सायं 5:15 अधिकवार्तानां दृश्यानां कृते जनTV.com सन्दर्शितां शुभं भूयात्।